हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द न्यू फ्रेश ब्लॉग. फायनली आपण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चाललोय रायगडला. आणि हे बघा, रायगडची तयारी अजून होतेच आहे. सकाळी 8:30ला निघायचा होता, पण 9 वाजले तरी ही तयारी चालूच आहे. हो, 7:30ला निघणार होतो, पण फायनली आपण चाललोय. आणि यावर्षी काही स्पेशल गोष्टी आहेत त्या रायगडवरती गेल्यावरती सांगू, आत्ताच नाही सांगणार. सो पहिला तर जातो, खूप सारा सामान सोबत आहे. आणि कसं काय न्यायचं होतं ते कसं चढवायचं हे सगळ्याचं नियोजन आहे. त्याच्यामुळे आत्ता तरी घरनं निघायचं प्लॅन आहे. आम्ही दोघे ऑन टाइम आहोत आणि सालावत प्रमाणे याही वर्षी आपले याही वर्षी तर काय करणार, भोगावं लागतं दररोज. अरे मला बीपीचा त्रास झाला तर तुझ्यामुळे होणार आहे बघ. तर आम्ही आता निघतोय थोड्या वेळात. बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला वाटेत आपण बघत जाऊच. आणि मग आपली जर्नी चालूच आहे आता. इकडे 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 रायगडवर चाललास का? कुठे झाला? गोव्याला चाललास? हा एवढा सामान घेतला नाही. हा दोघांचा त्या दुर्वाचा आणि ह्याचा सामान आहे. आणि ही ऑलरेडी डिकी फुल आहे. हा ठेवणार कुठं, आम्ही बसणार कुठं? आणि याच्यात अजून ते कीबोर्ड यायचा आहे, ढोलकी यायची आहे. ते कशात? नाही कॅन्सल. आणि फायनली आम्ही निघालोय. आणि जी परिस्थिती आहे गाडीत सध्या ती तुम्हाला मी आता दाखवतो थोडक्यात. हा हे बघा, मी इथं आहे, आमच्या दोघांची सिद्ध्या तिथं आहे, आमच्या दोघांच्या वर हा कीबोर्ड आहे. या इथे खाली बॅग आहेत, इथे ह्या 2 बॅग आहेत, इथे स्टँड आहे, इथे मागे सगळा ब्लॉक आहे बॅगीनी. आणि हा एक आमचं टेंटचं पाईप आहे. आणि काहीच जागा नाही रे, काहीच जागा नाही सिद्ध्या. पाईप. आणि आमच्या 2 बाईक सिगडे आहेत पेट्रोल पंपावरती. त्यांना हे जरा हे नंतर त्यांना पाईप देऊन टाकू. गणपती बाप्पा मोरया, जय. चला, आमचा रायगडचा प्रवास चालू झालेला आहे. कसेही असला तरी आमचं महाराज की जय. चला, स्वारी रायगड याही वर्षी पुन्हा. यावर्षी जरा स्पेशल आहे आमच्यासाठी रायगड, त्याच्यामुळे दरवर्षीच असतो, पण यावेळेला काहीतरी स्पेशल अजून आहे. ते तुम्हाला वरती रायगडावरती एक करेक्ट वेळेला मी सांगेन. पण आता तरी प्रवास चालू झालाय भर एकदम उन्हात. आणि जरा क्लायमेट जरा पावसाळी होईल तर बरं वाटेल, जरा क्लायमेट पण छान वाटेल. सो चला निघालोय. हा सामान होताच, ही ढोलकी राहिली आता फक्त. हा अजून एक ऍड आहे सामान. काय रे सिद्ध्या, ढोलकी येत आहे सिद्ध्या, ढोलकी येत आहे, ढोलकी येत आहे, ढोलकी ही ढोलकी आता परत आतमध्ये ठेवायची आम्हाला. आता पेट्रोल पंपवरती बाईकवाली मंडळी भेटली आम्हाला. भेटली म्हणजे आम्ही कधीपासून येऊन थांबलोय, 1.5 तास झाला. अजून बोलून घे झाले, त्याची वायपट पण काढून झाले, सांगून पण झाला, सगळं झालं करून. हा ठीक आहे, सेट. मग आता निघू, पेट्रोलवरून झालं की निघू. आम्ही आता माणगावला पोहोचलोय आणि मिसळ खाऊन घेतो सगळेजण जरा पहिले. सो नाश्ता करू आणि मग पुढचा प्रवास चालू. मिसळ खायचं. फायनली नाश्ता करून माणगावमधून निघालोय. आता तर कुठे थांबायचं प्लॅन नाही, डायरेक्ट रायगडलाच थांबू. आणि आम्ही इथे का थांबतो, आम्ही रायगडला जेव्हा जातो ना तेव्हा इथे मिसळ खाऊन जाणारच पुढे. कारण का इथली मिसळ आम्हाला खूप आवडते. इकडे कधी आलो तर हीच खाऊन जातो. तुम्हाला माहिती आहे कुठे ॲड्रेस, ज्यांना माहिती आहे, आमचे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती आहे कुठे आहे. सो माणगावात नक्की मिसळ ट्राय करा तुम्ही पण. आणि आत्ता रायगडवरती आम्ही झालं निघालोय. मिसळ खाऊन पोट टाईट झालेत. अजून भाकरी आणि सुकट वगैरे पण घेतली आहे दुर्वानी. सो मध्ये आता कुठेतरी पहिले फडशा पाडू आणि मग रायगड सोडू. सो आत्ता तरी बेसिक तो प्लॅन आहे. बाकी बघूया तिथे गेल्यावरती नियोजन सांगतो तुम्हाला. आणि ज्याची वाट बघत होतो तो पाऊस आलाय, एकदम धुमाकूळ घातलाय पावसाने. सो जरा आता बरा वाटायला लागला काय सध्या. पण आम्हाला तेच निघालो ते एवढा ऊन होता, पण आता एवढं भारी वाटतंय. मस्त सगळीकडे पाऊस पडतोय, हिरो सगळे दिसतंय. हे रायगडला जाण्याची जी किक आहे ना, कांट एक्सप्लेन. हो एवढा पाऊस आहे. आणि आपले पाईप बघून ठेवा बनवला. हा पण मस्त पाऊस पडतोय, भारी एकदम. आणि फायनली आम्हाला रायगड आता डोळ्यासमोर दिसायला लागलाय. सो रायगडाच्या जवळ आलो ना की अशी धुकधुक वाढायला लागते एकदम. आणि फुल ऑन एक्साइटेड आहोत आम्ही. पण समोर रायगड आहे. सो कधी आता वरती जातोय असं झालंय. आणि रायगडच्या आधी थोडे थांबलोय आम्ही. इथं आलो ना की दरवेळेला थांबतोच. आणि इथनं आम्हाला जो व्ह्यू दिसतो हा बघा. फायनली आमचे इथे फोटोज वगैरे काढून झाले, ते बघा तेच चालू होते मगाचपासून. आणि ह्या निसर्गाला आता तिथेच आपला समोर रायगड आहे. सो रायगडकडे आम्ही परत आता निघतोय जायला. आणि मग तिथे गेल्यावरती प्लॅनिंग काय ते सांगू. चला किस्सा काय नंतर सांगतो. मस्त किस्सा. हे बघा पाऊस पडतोय आणि रायगडावरती धबधबे चालू झालेले आहेत.
आणि आम्ही रायगडाच्या पायथ्याजवळ पोहोचलोय. वांगा, शेकटाची शेंग आणि हा काय हे आम्ही ज्याच्यामध्ये बसतो ती ही पिशवी. ही पिशवी. ती पिशवी. हे असले एवढे फॅन्सी नाव काय पाठी फिर फॅन्सी. सो एकदम फॅन्सी आहे. हा हे परमनंट वाले आहेत सगळे. आम्ही 2 दिवसाचे रेनकोट वाले पण भिजणार. हा 2 लोक. अच्छा आई माऊली फॅन्सी. चला 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 गडावर सेटल व्हायला चाललेले किशोर शिताळे. चला सुटकेस कुठे तुमचा? 2 मिनिटं. छान दिसतोय. असं वाटतं आता सायंटिस्ट चाललेत. हे बघा दरवर्षी रायगड आम्ही चढून जातो पण ह्या झोंड माणसांनी यांनी त्या किशोरनी वगैरे यांनी दगा दिलाय आम्हाला. त्याच्यामुळे आम्ही फक्त 3 उरलो होतो. आता मग आम्ही पण रोपेनेच चाललोय. काय करणार होतात ना चालत होतो. हा पण काय आता रोपेने जाऊया. रोपेने हे झोंड माणसा. हा काय रोपणी जातो. काय लाज तुला थोडी रेनकोटची. चला आता काय रोपेने जाऊ. ते जरा रेनकोट काढला कारण का पाऊस थांबला आणि त्याच्यामध्ये आतमध्ये जास्त गरम व्हायला लागला. थँक्यू. सो काढून ठेवलंय नंतर घालेल जेव्हा पाऊस येईल तेव्हा. पण आता सगळे रोपेने चाललोय कारण का 2-3 जाण्यात मार्थ नाही. सगळे असतील तर मजा येते वरती चढायला. आणि उशीर पण झालाय. आमच्या प्लॅनिंगपेक्षा थोडा जास्त उशीर झालाय. त्याच्यामुळे आता सगळे रोपेने जाऊ आणि मग बाकी सगळं वरती. कारण का आम्हाला टेंट लावणं प्रायोरिटी आहे आमची. जास्त उशीर झाला तर परत काळू पाहिजे वांदे. त्याच्यामुळे आत्ताच लवकर जाऊन टेंट लावून घेऊ. आधी टेंटचे पण आमचे जरा सगळं असं हे एकदम. सो तिथे वरती जाऊन भेटूया आपण. वरती नाही जाताना पण भेटूच. कडू अजून काय लाज वाटते? लाज वाटते? आमचा गोड आवडत नाही तो. चला फायनली सामानाचं वजन वगैरे करून झालाय. सामानच खूप आहे आमच्याकडे. आमच्या बॅगा तर प्रत्येकाच्या खांद्याला त्या वेगळ्या पण हेच आमचं सामान बघ किती. पण गर्दी नाही आहे त्याच्यामुळे लवकर जाऊ वरती. टोटल आमचं सामान आहे ना 36 किलोचं झालंय. म्हणजे 37च 36.5 असं वगैरे काहीतरी. पण नशीब काय असतं आमचं एवढं खराब आहे ना की आम्ही आलो या दुर्वाला बघितलं त्यांनी लगेच व्हील चेंज करायला गेले. त्यात म्हणजे अख्खा रोपे बंद आहे 1.5 तास. हा काय म्हणजे बघितलं पटकन व्हील चेंज करून घेऊया. हेवी व्हेकल आलाय. एक्स्ट्रा लगेचचे पण पैसे घेतले. हो एक्स्ट्रा लगेचचे पैसे घेतले आणि आता 1.5 तासाची वेटिंग आहे. मग 1.5 तासानंतर बघा मध्ये आतमध्ये नेऊन तिथं थांबवले आता रोपवे. ह्या माणसाचा गॉगल हरवलाय आणि हा माझ्यावर नाव घेतोय. सगळ्यांना विचारतो ह्याच्यात माझ्याकडे पण हसतोय. माझ्याकडे गॉगल आहे. माझ्याकडे फक्त माझा गॉगल आहे. तू हसतोय सारखा. बाकी कोण एवढा हसा आता मला मी काय बोलतो हसरा माणूस आहे मी. काय करू मला तुझ्या चेहऱ्यावर ना कळते की तू हे केलायस. तू हा पंकज का नाही वाटत? अहो तर पण तुझ्यासारखं वाटतं. कॅमेरा फिरवतो. मला फिरवता नाही माझ्या हातात आहे सगळा. तो फिरवून पण मी कट करीन तेव्हा. चला फायनली रोपेमध्ये आमचं सगळं सामान चढवलंय. बाकीची मंडळी सेट झाली तिथे आणि बाकीची मंडळी या मागच्या टँकमध्ये आहे. तो वर आता चाललोय आणि रायगड तुम्हाला दाखवतो. हे बघा हा जेव्हा कडा एकदम स्ट्रेट येतो ना तेव्हा पाठते घरी. आणि हा पाठचा व्ह्यू पण बघा. आता नको बोलू. बघितलं राजा चालत सुटली ती माहितीये दर्पणला आहे फोबिया आईचा आणि दर्पणचा मोबाईल नाही बंद करा. नीट पकडणार नीट. बघ करू दर्पण मागे बघ. बघ देवा साला निघाल्यात बघ त्या खाला. आता थांबली बघ. पुढं चालू सुटत चालू ती बघ. मोबाईल पडेल आला. बघा कसला वाटतं एकदम सरळ. हा एक व्ह्यू इकडून बघा कसा आणि मागचा व्ह्यू बघ. आजा मला सांग इथं कातळांवरती कोण अडकला त्याला कसा रेस्क्यू करतील रे? बापरे बघा. हा दुर्गराज रायगडवरचा धुका आहे ना याची एक वेगळी गोष्ट आहे. इथे एक सरळ जातो ना. अरे बापरे अजय थांबली बघ. अरे बापरे भिंतीला लागलं लागले. लवकर घ्या आता
हे पाईप लागतील आपले. हो हल्ला हल्ला जाऊन. सोडला होता त्याला. चला पोचलोय बाबा एकदम फायनली. इथे जास्त रश आहे. खाली चला उतरून घेतो आणि मग भेटतो. फायनली सगळेजण वर पोहोचलोय आणि एकदम खडा स्ट्रक होता एकदम, पण थोडी 3 मिनिटात 3.5 मिनिटात वरती पोहोचलो. नाही तर चढायला आपल्याला 2 ते 2.5 तास. इथून पण जास्त अजून राज दरबारातून असं जायचं आपल्याला. स्वतः सगळं सामान घेऊन जाऊ पहिलं. सामान खूप हेवी आहे आमच्याकडे. फायनली हे बघा हा रोपवे स्टेशन काय दिसतोय रे कडक. हा रोपवे स्टेशन आणि इथून आम्ही आता चालायला सुरुवात केली आहे. राजदरबारच्या मागचा भाग इथून आता जातो पलीकडे. पहिले जेवणाचा सीन काहीतरी बघू आणि बघूया. फायनली राजदरबाराच्या मागच्या साईडून रोपवेच्या साईडून आपण एंटर झालोय. राज सदरेच्या मागच्या साईडला हे बघा आणि तो बघा थाटतात एकदम. फायनली आम्ही पोचलोय वरती आणि सगळं सामान ठेवलंय. काका पण भेटलेत आम्हाला इथे. सो बाकी सगळी मंडळी पण आहे. फक्त आता इथे पहिलं जेवून घेऊ. तुमचं जेवण झालं? जेवण झालं. आम्ही आता जेवून घेऊन आपलं पहिला टेंट लावून टाकू, कारण का आपल्याकडे जागा खूप लिमिटेड असेल. आता सगळे लोक येतील त्याच्यामुळे पहिलं टेंट लावून टाकू. बाकी सगळं नियोजन नंतर करायला वेळ आहे आपल्याकडे. जेवायला बसलोय. हे बघा तुम्हाला मेनू दाखवतो काय काय आमच्याकडे. ते वरती बसले तुम्हाला मेनू दाखवतो. हे बघा डाळ भात वगैरे तर रायगडचं जेवण आहे. भाजी आहे, पापड आहे आणि सुकट आणि चपाती आणते. हे भांडणं करू नका काय. आणि सगळेजण आता हे जेवायला बसले आणि जेवायला आहे. सुकट आणि भात. एवढा भात घेऊन टेन्शन आलोय पण या जेवायला. जेवण वगैरे झालंय. आता फक्त फायनली टेंट लावायला चाललो. पहिले बाजारपेठेमध्ये टेंट लावून घेऊ, कारण का टेंट आपलं प्रायोरिटी आहे. पाऊस कधी येईल आणि बाकी सगळी हो जागा धरून ठेवूया. बाकी सगळी वरती तर तयारी झाली. तुम्हाला दाखवतो. प्रथम उपचाराचं, त्याच्यानंतर तिथे आपली महाराजांची मूर्त आणि त्या स्टेज लागलाय. कदाचित इथे गोंधळ होईल किंवा आज होईल. लेट्स सी. ही बघा ही जागा आणि ही जागा, या 2 जागा आहेत आणि इकडे मागे पण स्पेस आहे पूर्ण. आता जरा चेकआउट करू की आधी आपलं कुठलं करूया. हे मागचं तर नको. इथून बघा डायरेक्ट सरळ हे सगळी खालचा पट्टा आपला तो आहे आपला जगदीश्वराचं मंदिर. सगळीकडे आपण व्हिजिट करणारच आहोत. बघूया कसं जमते तसं. पण हा बघा रायगड. सगळे यायच्या आधी आपलं पहिले सगळी राहण्याची सोय करून टाकूया. बघा हा आमचा जुगाडू टेंट. जुगाडू टेंट म्हणजे आहे ताडपत्री ती, म्हणजे हँडमेड आहे. म्हणजे बघा काय आमच्याकडे इंजिनियर्स आहेत. आता तुम्हाला थोड्या वेळात आमचा टेंट उभा दिसेल. प्रॉपर टेंट, त्याला झीप वगैरे पण सगळं आहे. पण बनवलाय आम्ही स्वतः. हा क्रेडिट आम्ही घेतलाय, पण बनवला ऍक्च्युअली दुसऱ्यांनी. कल्पेश म्हणून आमचा मित्र आहे, तो पण येणार आहे. सो आता पहिला सेटअप करून घेतो. साधारण जरा एक 15-20 मिनिटं झालेत आणि थोडंसं काहीतरी आमचं घडलंय. त्याच्यामुळे परत एकदा जरा आम्ही काढून परत सेट करायचा प्रयत्न करतो. म्हणजे कसं काय आहे ते नीट एकदा बघून परत एकदा लावायचा प्रयत्न करू. आणि तिकडे तो आम्ही परत एकदा एक ताडपत्री पण लावले, म्हणजे दोन्ही साईडला आपली माणसं झोपू शकतात. कारण का आम्ही 16 जण आहोत. त्याप्रमाणे जरा त्या अकॉर्डिंगली प्लॅन करायचं आहे. इथे वरती चढलोय. आपला टेंट इथे सेट होतोय. फक्त तुम्हाला वरून इथून ना कसं दिसतंय ते दाखवतो. हे बघा आम्ही इथे टेंट लावलाय आणि हा जो समोर आमचा लुक आहे, हा 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 हा. म्हणून ह्याला रायगडाला काय म्हणतात, ए आजा, म्हणून रायगडाला काय म्हणतात पृथ्वीवरचा स्वर्ग. दादा आलो. कळाला कळाला. एक इथं टेंट लागून नाही झालं, बोलतो माझा मेंटा फाटल. तो लागल्यानंतर पाठवू दे ना, तो लागू तर दे पहिला. हा काय तुम्ही काय आणला? रशी तरी आणलीत कुत्र्या? काय रशी तरी आणलीस तू? कुत्रा बोलला. दादा कुत्रा आईला मी सांगतो. हा तो विषय नाही. आईला सांग, बायको आणि बॅग दोघांना बाहेर फेकून दे. हा बघू बाकीचा काय तो. चला आमचं थोडं एक काम काय, इकडे जरा गणला गाव अख्खा टेंट उचलून या साईडला आलाय. सांग तेव्हाच बोललो लोक ठेव. रायगडावरची ही खासियत आहे. आत्ता एवढा क्लिअर वातावरण होतं आणि हा पटकन धुका आलाय आणि धुक्यात पूर्ण असं न्याहून जातं रायगड. हे बघा हा टेंट आपला सेट झाला एका ठिकाणी. अजून थोडाफार होईल. पण हा बघा धुका बघा सगळं दिसेन असं झालं आजूबाजूचं. आता बघा परत क्लिअर झाला इथला. आणि इथे एक जरा मिनटं हातरतोय. बघूया. आतमध्ये दगडं लावायला आलोय, कारण काय अशी दगडं लावूनच हा टेंट टिकेल. आणि एवढी बाहेर हवा सुटली आमच्या टेंटला वरनं पण काय नाही, त्याच्यावरती काहीतरी टाकायचं आहे आणि हे साईडून कव्हर करायचे आहेत. सो टेंटमध्ये आहे जागा खूप, फक्त तो चारी साईडून आणि पाईप आमची जरा नाजूक आहे, त्याच्यामुळे जरा तो भक्कम झाला पाहिजे पहिला, मग बघू. फायनली 5:30 वाजता आमचा टेंट रेडी झालाय. हे बघा खाली आतमध्ये एकदम ओके आहे. बाहेरून तुम्हाला थोडं वाटत असेल, वरनं बाहेरनं आपण ताडपत्री टाकले आणि आतनं आपला टेंट एकदम ओके. फक्त पाईप बीप जरा आपली जरा डागडुजीची आहेत, पण मस्त झालाय, मजा आली. आणि वातावरण एवढा कडक झालाय ना,
एवढा सुप वातावरण नुसतं थंड वातावरण आणि नुसता धुका येतंय आणि आमच्या टेंट मध्ये घुसतंय. आणि इकडे तुम्हाला दाखवतो आता बघा काहीच दिसत नाही खाली, सगळा धुक्यात गेलाय, सगळा रायगड धुक्यात आहे आता. भगवा दिसतोय. भागवा कधी जाणार नाही. आणि रायगडची ही खासियत आहे की पटकन धुका येतो आणि तेवढ्याच पटकन तो निघून सुद्धा जातो. आणि एकदा आता आपण आपल्या जरा टेंट मध्ये जाऊया. तुम्हाला टेंट दाखवतो आता. एकदम कडक विषय केलाय आपण. ही एंट्रन्स आहे बघा. हा बघा काहीच टेन्शन नाही, आतमधून एकदम परफेक्ट आहे, मस्त झाला एकदम. सो काय म्हणायचं तुम्हाला या कामाबद्दल? मस्त एकदम, हा ना. टेन्शन. आणि इकडे एक ताडपत्री अंतरली हवी, पण ती जरा म्हणजे डागडुजी चीज आहे. इकडे एकदा टेंट व्यवस्थित आता बरोबर केलेलं. टेंट आला ना की काम 25 होईल. हो ते काय पडणार नाही वगैरे. फायनली आता आमचा हा एक टेंट लॉक केलाय आणि इकडे फक्त आता ताडपत्री. आता सगळ्यांना जाऊन जरा बॅगा बिगा आणू आपल्या आणि सेट होईल. चला बॅगा आणू. चला बघा थोडा धुका क्लिअर झाला रायगडावरचा आणि धुका क्लिअर होऊन पूर्ण ही बाजारपेठेमध्ये सगळीकडे जागोजागी टेंट लावलेले आहेत सगळ्यांनी. हो धुक्याने केस ओली झालेत. आणि मेन गोष्ट काय आपली राहण्याचं सगळं आता परफेक्ट झालंय, त्याच्यामुळे आता बॅग आणूया आणि बॅग आणून मग तिथं फक्त पोचूया. चला आता आपल्या पहिले बॅग्स घेऊ आणि ती ताडपत्री घेऊन आपल्या टेंटमध्ये जाऊ. एवढा क्लायमेट भारी झालाय ना, एकदम क्लिअर झालंय सगळं आता वातावरण. पूर्ण बाजारपेठ लाईटअप आहे, LED लावलेत आणि धन्या पण आलाय. हा धन्या आणि फुल कॅमेरा घेऊन आलो. फोटोशूट आहे उद्या पण. हा म्हणजे साधा काम नाही. आणि आम्ही ड्रोन पण आणलाय. हा का ड्रोन आता नाही आणलाय. आता ट्राय करू शकतो काय? करूच शकतो आपण. करायचंय बघायचं तुम्हाला फुटेज. ट्राय तर करूया. कसे वाटले शॉर्ट्स? मी आता जरा सगळेजण चाललोय आपल्या महाराजांच्या समाधीच्या तिकडे. सो पण एवढा धुका आहे ना रायगडावरती, नुसता फॉग. हा बघा सगळीकडे नुसता फॉग आहे आणि थंडी विंडी लागायला लागली माणसांना. बेकार थंडी. सो समोर दाखवतो ना. सगळ्यात जास्त उद्याच्या दिवसासाठी आम्ही एक्सायटेड आहोत. काय आहे ते मी सांगितलं नाही, ते मी उद्याच्या दिवसातच सांगेन, उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगेन, नवीन ब्लॉगमध्ये सांगेन. पण आजचं अजून आपली रात्र संपलेली नाही. रायगडवरती रात्र कधीच संपत नाही. सो जरा फिरू, समाधीवरती जाऊ आणि महाराजांचं दर्शन घेऊ. तिकडे आपल्याला राजसदरीत पण जायचं आहे, पण तिथे जरा काम चालू आहे, त्याच्यामुळे आत्ता जाऊ शकतो. पण उगाच ते आत्ता चालू असताना दाखवण्यात अर्थ नाही. ते जरा पूर्ण होऊ दे, थोडंफार उद्याच्या दिवसापर्यंत होईल कम्प्लीट. मग ते दाखवतो समोरून व्ह्यू दाखवला. आणि समोरून दाखवतो. हे बघा थोड्या अंतरावर फक्त आपली पोरं आहेत, पण दिसेनाचे होतील थोड्या पुढे गेली की अजून. आणि सगळीकडे तसाच फॉग पडलाय, पूर्ण मागचं पुढचं काहीच दिसत नाही. फायनली आपण जगदीश्वराच्या मंदिराच्या इथे पोहोचलोय. जगदीश्वराचं दर्शन सुद्धा घेता येईल आणि आपल्या महाराजांच्या समाधीचं दर्शन सुद्धा घेता येईल. पण फॉग एवढा आहे ना, सगळं एकदम रायगड लपलाय धुक्यामध्ये. इकडे टकमकतो काय आपलं. उद्याचा दिवस आपण जरा एक्सप्लोर करू काय काय गोष्टी. उद्याचा दिवस आहे आपल्याकडे. आता ना आणि हो पावसाने कृपा केली तर. आणि ड्रोन पण आहे. फक्त शोकांगी काय एकाच गोष्टीची आहे, बॅटरी एकच आहे. हा हे सर कुठे सणानगृह आहेत का सर? हो सर सणानगृह सर. चला मध्ये प्रवेश करूया. पण दरवर्षी एका गोष्टीला आपण एक मिस करत असतो, काय? रायगडावरच्या थंडीला. कारण का रायगडावरची थंडी म्हणजे एक गुलाबी थंडी. हा नाही खरंच गुलाबी थंडी. आणि थंडी झालं तर बोचणारी थंडी प्रॉपर. पण स्वर्ग माहोल नाही, स्वर्ग आहे. हाच तो नंदी. इथूनच आपण आता जाऊ, दर्शन घेऊ. हर महादेव. जय जय श्रीराम. हे हनुमंता नमः शिवाय. या जागेमध्ये एवढं पावित्र्य आहे ना की इथं सॉरी कायला हळू पडला असतास.
या जागेमध्ये एवढं पावित्र्य आहे ना किशोर किशोर सगळं पडतंय म्हणत होते या जागेमध्ये एवढं पावित्र्य आहे की इथं छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा रायगडावरती असायचे तेव्हा दररोज या ठिकाणी येऊन ते दर्शन घ्यायचे. त्याच्यामुळे ही जागा खूप पवित्र आहे आणि इथे महादेवाचं स्थान आहे. त्याच्यामुळे पुढे काही बोलताच येणार नाही, महादेवाच्या पुढे काही नाही. रायगडावरती आलो ना की एका गोष्टीची जाणीव होते की आपल्या पूर्वजांनी आणि आपल्या मराठ्यांनी या सगळ्या गडकिल्ल्यांची बांधणी जी केली आहे ना त्याला काहीच तोड नाही आहे. म्हणजे एवढी वर्ष झाली आज या बांधकामाला तरीसुद्धा एक दगड त्यांच्या जागेवरून हललेला नाही आहे आणि एकही त्यातून म्हणजे आपण त्याला मसाला बोलतो तेव्हा तर मसाला म्हणायचे आपण, तर त्याला कॉन्क्रीट आपले कॉन्क्रीट निघतात, प्लास्टर करावं लागतं. पण ही बांधणी आहे ना या बांधणीला तोड नाही. आणि सगळ्यात पवित्र जागा जी रायगडावरती आल्यावरती नक्की इथं आलंच पाहिजे प्रत्येकाने, ती म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी. एवढं शांत आहे ना आज, कारण का उद्या खूप गर्दी असेल, परवा खूप गर्दी असेल, पण आता खूप शांतता येते आणि या शांततेमध्ये फील करा तुम्ही ती गोष्ट, दर्शन घ्या. या ठिकाणी येऊन इथं बसलो ना की खूप शांत वाटतं आणि तुम्हाला एक वेगळं मोटिवेशन भेटेल. कारण का ही जागा रायगडावरची अशी आहे की ती विसरू शकत नाही. आणि दुसरी जागा म्हणजे आपलं महाराजांचं सिंहासन. या दोन जागा अशा आहेत जिथे येऊन जेवढं तृप्त वाटतं आणि जेवढं मोटिवेशन मिळतं ना तेवढे अख्ख्या जगात कुठे मिळत नाही. महाराजांचं दर्शन सुद्धा झालं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही की जी उद्या आम्ही गोष्ट करणार आहोत, जी तुम्हाला सांगू पुढच्या व्लॉगमध्ये, त्याच्यासाठी एक वेगळं मोटिवेशन मिळालं. इथून रायगडावरून जेव्हा जातो ना खाली, म्हणून वर्षातनं काय येतो इथे की हे मोटिवेशन वर्षभर नाही आयुष्यभरासाठी पुरतं. आणि आयुष्यभरासाठी पुरेल तरी पण महाराजांना प्रत्येक वेळेचं महाराजांचं दर्शन घेतलं की एक वेगळी स्पिरिट आणि एक वेगळी एनर्जी येते. आणि हा वर्ष खूप सुंदर जातो प्रत्येक वर्ष, पण महाराजांचं म्हणून दर्शन इम्पॉर्टंट आहे. आणि दरवर्षी आम्ही इथे काय येतो, एवढा पाऊस बिऊस सगळे म्हणजे आम्हीच नाही सगळे शिवभक्त काय येतात ह्याच गोष्टीसाठी, हेच मोटिवेशन घेण्यासाठी. किती वादळ असू दे, किती पाऊस असू दे, किती वारा असू दे, सगळे शिवभक्त रायगडावरती राज्याभिषेकाला येतात वर्षातनं एकदा महाराजांना भेटायला. फायनली जेवण घेऊन इथं वरती आलो आणि आम्ही जेवण तिथे घेतलं, आपल्या जिथे आपलं जेवण मिळतंय ना तिथूनच आपलं वरती आलो. आणि आता आपण जिथे आपले टेंट वगैरे लावले तिथेच बाहेर बसायला आलो, कारण का चिल इथे जरा बसायला पण मिळेल, सगळे निवांत बसतील सुद्धा. आणि इकडे तिकडे बघा बसलेत सगळेजण. आणि आपली सुकट वगैरे आहेच नॉर्मली. ओके, नाही खराब झाली नाही ना? एक मिनिट हा, नाही 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 झालं. सो नाही झालंय, आम्ही आता चपाती वगैरे खातो आणि हे सगळं आणलेलं पण खातो. काय बाय लोक, चला. सो सगळं सेट आहे, पाण्याच्या बॉटल बिटल पण आहे तिथे. सो चला जेवायला तुम्हाला दाखवू काय काय. हे बघा, हे वरण भात आणि हे वाटाणे लोणचं पापड, हे तर आपल्याला रायगडावरती मिळतं सुंदर खाणं. आणि हे आपले चणे वगैरे जे दुपारी तुम्ही बघितले होते, सुकट आणि चपाती. आणि ते आम्हाला शेंगदाण्याच्या पोळ्या दिल्यात त्या दादानी, तर त्या पण टेस्ट करायच्यात आम्हाला जरा. सो जेवायला या. जेवण वगैरे झालंय आणि आम्ही आता जरा होळीच्या माळावरून आपलं चाललोय नगाराखान्याच्या इथे. सो नगाराखान्यात रास सदरीत आता जाऊन बघूया, आता की ते बघू तिथे गेलं तयारी चालू आहे परवाची सगळं. पण रास सदरीत आपल्याला बघायचीच आहे. हो, आज पण उद्या पण परवा पण आपण इथेच आहोत. सो दाखवतो तुम्हाला काय काय तयारी चालू आहे ते पण. चला, ही आपल्या होळीच्या माळावरची महाराजांची मूर्त. ते पूर्ण जो बाजूने जरा भगवत वगैरे लावले, कव्हर केलं नाही, ते एवढं कव्हर करत नाहीत. हे आत्ता मला वाटतं पोल वगैरे लावले ह्या राज्याभिषेकाला. बाकी इथे LED स्क्रीन लावून ठेवली आहे. हे आपलं हिंदवी स्वराज्याचं भगव्या ध्वजाचं निशाण. आणि हा आपला नगारखाना. पण नगारखाना भाई जसाच्या तसा आहे हा, त्याच्यामध्ये काहीच कॉम्प्रोमाइज नाही. आणि इथे साऊंड वगैरे लागले, कॉपीराइट वगैरे येईल, जरा बडबडमध्ये करायलाच लागेल. हा आहे आपला नगारखाना. आणि या नगारखान्याच्या समोरच आपले छत्रपती शिवाजी महाराज बसले आहेत सिंहासनावरती. सो जातोय मध्ये आता. हे बघा, इथं येणं म्हणजे एक दरवर्षी आम्हाला एक सौभाग्यच आहे आमचं. छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावरती रूढ आहेत अशी त्यांची एक मूर्त आहे, पंचधातूंनी बनलेली. आणि ही पूर्ण आहे रास सगळी तयारी चालू आहे आता, साऊंड वगैरेची तयारी सगळी चालू आहे. आणि पूर्ण हे इथे उद्या तुम्हाला सगळं एक ग्रँजर लेवलला सगळी गर्दी बघायला मिळेल आणि कार्यक्रम चालू होईल.
चला फायनली आम्ही टेंटमध्ये आलोय. राजसदरीत बसलो थोडा वेळ ती आणि मग इथे आलो. बल्बचा आम्ही जुगाड केला इथे. बघा आमच्याकडे एक होता वायरवाला बल्ब. आमचे बसले तिथे माणसं. काय बोलू शकत नाही, पुढच्या ब्लॉगमध्ये सांगायचं आहे ना. सो आता थोडंसं जरा काहीतरी कार्यक्रम आहे तो आम्ही करतो आणि मग आम्ही झोपायचा प्लॅन करतो. पण आता तोपर्यंत ते करून घेतो. काय ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये सांग. आत्ता काहीच नाही सांगणार. तोपर्यंत बाय बाय. नाही अजून आहे नाही, एवढं लेट झालंय. कुठं झोपलोय, कुठं झोपत नाही तोपर्यंत ब्लॉगचा एंड होणार नाही. थँक्यू. तुझं गॉगल भेटला का रे? नाही, दर्पणनी चोरलाय तू. संबंध दर्पणनी चोरलाय. मी तर बिझी आहे जरा, नंतर भेटू. आता रायगडावरती जरा बाहेर पडलो म्हणजे टेंट मधून आणि बोललो जरा काय बाहेर क्लायमेट आहे, कारण का आता नुकताच ना पाऊस येऊन गेला. सो बघायला बाहेर पडलो ना तर खरंच हे स्वर्गच आहे ऍक्च्युली. म्हणजे एवढा फॉग आहे ना, हे बघा काहीच दिसत नाहीये, काहीच दिसत नाहीये. म्हणजे आपल्या आहे ना 3-1 फुटावरचा माणूस पलीकडे गेल्यावर दिसत नाही, एवढा फॉग आहे, एवढा फॉग आहे. तुम्हाला आता हे बघूनच खरं वाटेल. तुम्हाला एक पाठचा व्ह्यू दाखवतो. ही बघा, ही बाजारपेठ आहे. जरा पुढे गेलं ना की दिसेनासाच होतो माणूस. आता मी इथे थांबलो, तिथे गेल्यानंतर दिसेना. आता वारा आला म्हणून थोडा फॉग बाजूला झाला. आता एवढा घट्ट फॉग आहे ना, काय माणूस दिसणार, काहीच दिसत नाही. काय कुठे आहे? इथे महाराजांचा पुतळा आहे तो दिसत नाही आहे. हे इथे लाईट आहे, इथे पाण्याची टाकी आहे, काहीच दिसत नाही आहे. सो चला आता टेंटवरती जाऊया आणि झोपूया, कारण का उद्या आपल्याला सगळं जरा अटेंड करायचं आहे. त्यामुळे हे बघा फायनली सगळेजण टेंटमध्ये ॲडजस्ट झालेत. आता फक्त आम्हाला उद्याचं टेन्शन आहे. उद्या 2 जण ॲड होणार आहेत, त्यांना कुठे ठेवायची. आमचा समोर एक टेंट लागलायच तिथे, पण तिथे ते 3 जण बसले. त्यांच्यात मला वाटतं 1-2 ऍडजस्ट करायला लागतील आपल्याला. एक होईल ऍडजस्ट. हा सो का उद्या इथं कडप्पाचा जरा बांधकाम आहे आमचा, पोटमाळा वगैरे करून घ्यायचा. पण काय नाही, फायनली आजचा दिवस आटपलाय. बाकी उद्याच्या दिवसात तुम्हाला काय काय होईल ते मी सगळं दाखवेन. पण आता झोपतो आम्ही. 12 वाजून गेलेत, 12:45 व्हायला आलाय. त्याच्यामुळे उद्याचं सगळं ॲडव्हेंचर आहे ते उद्या बघायला मिळेल, कारण का उद्या गर्दी वाढत जाईल. पण आपण आपल्या जागेवरती सेट आहोत. फक्त आपला टेंट जागेवरती सेट राहायला पाहिजे. पाऊस बिऊस येऊन जाऊ नये. एवढा धोधो पाऊस नाही पडत आहे. सर येते एकदाच येऊन जाते, पण सगळे सेट आहोत. उद्या आता कळेल काय होईल ते. उद्याचा अख्खा दिवस आणि रात्र काढायची आहे आणि परवा आपला राज्याभिषेक आहे. त्याच्यामुळे चला आजचा दिवस संपलाय. आजचा दिवस काही एवढा असा हेक्टिक नव्हता, मजा आली. आज इकडचं रायगडचं क्लायमेट एकदम खूप आवडतं प्रत्येक वेळी, तसंच आहे. त्याच्यामुळे ब्लॉगला लाईक नसेल केलं तर लाईक करून घ्या, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्लॉग गाईज. उद्या भेटू, बाय बाय. झोपायला गेलो, त्या ट्रेनमधल्या माणसाला हसत होतो गोव्याला जाताना. आणि हा आवाज बघा कसा काय आवाजात झोपणार एखादा माणूस. भास्कर घाटात आहे गाडी. Working, I wanna be paid, yeah. Every decision I made, yeah. I ain't never been afraid, nah. I'm always trying new things, yeah. That's how you grow and succeed, yeah. Man, you just gotta believe, yeah. So listen up while I proceed, yeah. Want a couple $100 grand, like, yeah. Got a couple 100 plans, like, yeah.